असं मस्त चकाचक झालेलं किचन आणि त्यावरती काढलेली अशी रांगोळी. तर ही का काढली आहे, कशासाठी काढली आहे, का काढतात, हे सगळं मी आज तुम्हाला सांगणार आहे. पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि माझं किचन तुम्हाला कसं दिसतंय हे सुद्धा मला आवर्जून कमेंट करून सांगायचं आहे. अशा छान छान मस्त मस्त गोष्टी बघण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, व्हिडिओला लाईक करावं लागेल, हाईप करावं लागेल आणि सुंदर अशी एक कमेंट करावी लागेल. तर बघू शकताय कसं दिसतंय माझं किचन, नक्कीच सांगा बरं का. तर मैत्रिणींनो, स्नेहलता संदीप या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आषाढ अमावस्येचा एक भाग मी तुमच्यासोबत शेअर केला, पण आषाढ अमावस्येचा दुसरा भाग तुमच्यासोबत शेअर करायचा राहिला होता. तर मैत्रिणींनो, आज होती आषाढ अमावस्या. तर आज असते दीपपूजन. तर दीपपूजन म्हणजे बाकी सकाळी मी दिव्यांचं पूजन वगैरे केलं होतं, दिव्यांची पूजा करून झाली होती माझी, दीप प्रज्वलित करून ते सगळं झालं होतं सकाळचं. पण असं म्हटलं जातं की आपला मुलगा हा आपला वंशाचा दिवा असतो, त्यामुळे त्याला आवर्जून ओवाळावं, कारण त्याच्या आयुष्याची किंवा आपल्या वंशाची वृद्धी व्हावी यासाठी. तर माझ्या वंशाचा दिवा म्हणजे आमच्या सोनवणे कुटुंबाचा वंशाचा दिवा हा शिवम आहे, म्हणजे संदीप सोनवणे यांच्या वंशाचा दिवा. तर त्यामुळे त्याला ओवाळून घेतलं. त्यानंतर माझ्या सासूबाईंच्या वंशाच्या दिव्याला ओवाळून घेतलं म्हणजे शिवमच्या बाबांना स्वतः ओवाळून घेतलं. तर छोट्या छोट्या आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या आपण पाळाव्यात आणि त्या पाळल्या गेल्या पाहिजेत आपल्याकडनं, या मताची मी आहे. त्यामुळे मला जसं शक्य होईल, जे होईल माझ्याच्याने, त्या सगळ्या गोष्टी मी आवर्जून करत असते. असंच तुम्ही पण करतात का, किंवा तुमच्याकडे ही पद्धत आहे का, मला हे कमेंट करून नक्कीच सांगा. आमच्या गावाकडे फारशा अशा गोष्टी केल्या जात नाही, पण व्हिडिओ बघून व्हिडिओमध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या मी आवर्जून करण्याचा प्रयत्न करते. कारण ज्या गोष्टी केल्याने आपल्या घरात सुख, शांती, सौभाग्य, मांगल्य नांदत असेल त्या गोष्टी करायला काहीच हरकत नसते असं मला वाटतं. त्यामुळे मैत्रिणींनो, या छोट्या छोट्या गोष्टी नक्कीच करत चला. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मैत्रिणींनो, आज संध्याकाळी जेवणामध्ये मस्त छान सुंदर असा बेत केलेला होता. तर आज जेवणामध्ये छान मस्त काय काय मेन्यू असणार आहे तर ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. पण त्यासाठी तुम्हाला आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर मी आधी कांदा कापून घेतलेला आहे, नंतर टोमॅटो कापून घेणार आहे आणि मस्त अशी भाजी टाकणार आहे. ती कशाची, तर ते बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. माझ्याकडे चॉपर वगैरे आता सध्या तरी नाही आहे, पण मला वाटते गरज की चॉपर घ्यायला हवं. मग चालला आहे माझा विचार. मी केली शॉपिंग तर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन, पण तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात हे तुम्ही मला सांगणंसुद्धा खूप गरजेचं आहे बरं का. कारण तुमची एक छान सुंदर मस्त अशी कमेंट माझा व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन वाढवत असते. आणि माझा कालचा व्हिडिओ कोणी बघितला मला नक्कीच सांगा, कारण मला खूप छान सुंदर मस्त असं स्वप्न पडलं होतं आणि ते स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावं असं मला वाटतं. त्यामुळे मैत्रिणींनो, माझे व्हिडिओज रेग्युलर बघा. व्हिडिओ आवडत असतील तेवढ्याला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतोय ते. तर बघू शकताय मी कांदा टोमॅटो कापून घेतलं, ते फ्राय करून घेते. त्यानंतर माझ्याकडे कांदा खोबऱ्याचं वाटण काढलेलं होतं थोडंसं, तर ते मी यात घालून घेतलेलं आहे. थोडंच होतं म्हणून घातलं. तर बघू शकता या पद्धतीने छान मस्त असा कांदा फ्राय झाला आहे. त्यामध्ये मी आता आमच्या गावाकडचा काळा मसाला टाकून घेतलेला आहे. त्यानंतर थोडासा लाल मसाला टाकून घेते आहे. त्यानंतर यामध्ये अजून थोडीशी हळद टाकते आणि त्यानंतर मग छानपैकी सगळं मिक्स करून घेईल. त्याला थोडंसं तेल सुटू देईल आणि त्यानंतर मग यामध्ये मी आता घालणार आहे पावटा. तर मी आज करणार आहे पावट्याची आमटी, भात आणि चपाती. तर आजचा साधा सिंपल मेन्यू आहे. सकाळी मी गोड पुऱ्या केल्या होत्या, खारट धिंडरे, गोड धिंडरे, त्यानंतर पापड तळलेले होते. तर असा सकाळचा मेन्यू होता आणि संध्याकाळी मग छान मस्त असं पावट्याची भाजी, चपाती, भात असं केलेलं होतं. तर अगदी साधा सिंपल मेन्यू होता. पावट्याची भाजी तुम्ही कशी करतात मला हे सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा. कारण प्रत्येकाची भाजी करण्याची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. तसंच मी साधं सिंपल मला जसं जमतं तसं मी करून घेत असते. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतली. त्यानंतर मग यासोबत चपाती केली नव्हती मी, भाकरी केली होती खरं तर. त्यानंतर मग भाकरी करून घेतली
आधी पीठ भिजवून घेतलं, त्यानंतर थापून घेते आणि बघू शकता एवढी भल्ली मोठी भाकरी झालेली आहे. आता मस्त छान तव्यावरती मी टाकून घेणार आहे. तुम्हाला गप्पा मारायला आवडतं का हो? मला तर फार गप्पा मारायला आवडतं बरं का. म्हणजे माझं व्लॉगिंगच गप्पा मारण्यावरती चालू आहे असं मला वाटतं. पहिल्यांदा असं बोलता येत नव्हतं, असं सुचत नव्हतं, काय बोलावं ते कळत नव्हतं. पण आत्ता इतकी बडबड सुचते ना व्लॉगिंगमध्ये की शांत बसतच नाही. म्हणजे दिवसातनं 4 व्लॉग एडिट करायचे असले तरीसुद्धा करू शकते अशी आहे. त्यानंतर मग छान भाकरी झालेली होती मस्त. कारण मी तव्यावरतीच आधी ती पलटी मारून घेते. त्यानंतर मग छान पापड घेतला सोबत. तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये काय काय करतात? माझ्याकडे कडधान्य मी भरपूर प्रमाणात करते आणि बाजरीची भाकरीसुद्धा भरपूर प्रमाणात असते. त्याचबरोबर जेवणात थोडीसं चपाती भाजी आपण कमी खावी यासाठी मी एक गोष्ट करत असते. ती गोष्ट काय आहे ते पुढे सांगणार आहे. तर मी आधी काकडी कापून घेतली, त्यानंतर कांदा कापला, त्यानंतर टोमॅटो कापून घेणार आहे आता, त्यानंतर थोडीशी कोथिंबीर कापून घेते. तर ह्या सगळ्या रील्स तुम्हाला इंस्टाग्रामला स्नेहा संदीप आणि विद्या सोनवणे या अकाउंटला बघायला मिळतील. तिथे छान छान आपले मिनी ब्लॉग्स यायला सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही तिथे आवर्जून बघू शकतात आणि मला कमेंट करून सांगू शकतात की माझे मिनी ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटतात ते. त्यानंतर छानपैकी 2 चमचे इतकं दही टाकून घेतलं. खूप जास्त नाही, थोडंसंच टाकलं, कारण साधी सिंपल कोशिंबीर आहे त्यामुळे थोडंच टाकलं. त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं चवीपुरता आणि छानपैकी मिक्स करून घेतलं हे सगळं. जेवताना हे फायबरयुक्त सगळं असलं ना की जेवणही थोडंसं कमी जातं आणि पचायलाही हलकं असतं बऱ्यापैकी. त्यानंतर मग हे सगळं झाल्यानंतर मस्त असं ताट तयार करून घेतलं. तर सगळ्यात आधी भाजी व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला ताट जर बनवायचं असेल तर ताट बघून जेवणाऱ्याचं पोट भरलं पाहिजे असं ताट बनवायचं. सगळ्यात आधी मी भाजी घेतली, त्यानंतर कोशिंबीर घेतली, म्हणजे उजव्या हाताला घेतली म्हणजे पटकन ती खाता येते. ओले पदार्थ म्हणजे चटणी मिरची वगैरे जे असेल ते मी सहसा उजव्या बाजूला ठेवत असते. चपाती समोर आणि त्या बाजूला भात, असं काहीसं ताट मी करते. तुम्ही कोणत्या पद्धतीने ताट करतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा बरं का. कारण तुमची एक कमेंट माझं काम करण्याची पद्धतसुद्धा बदलवू शकते. छान वाईट चांगली बिंगली जशी असेल तशी करा. त्यानंतर मग छान भांडे घासले, त्यानंतर छान बेसिन स्वच्छ केलं, त्यानंतर परत किचन स्वच्छ पुसून घेतला. रात्री झोपताना मी या गोष्टी आवडीने आवर्जून करते, कारण सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जर छान स्वच्छ मस्त लकलकीत किचन बघायचं असेल तर रात्री नित्यनियमाने या गोष्टी तुम्ही करून झोपणं गरजेचं आहे बरं का. कारण छान सुंदर किचन हे प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं आणि माझंही काही दिवसांपूर्वी ते स्वप्न होतं. जेव्हा माझ्याकडे फर्निचर नव्हतं तेव्हासुद्धा मी सगळं छान स्वच्छ करूनच झोपायचे. पण जेव्हापासून फर्निचर झालेलं आहे तेव्हापासून मी अधिक जास्त प्रमाणात काळजी घेते. तर मी सगळ्या गोष्टी रात्री असं स्वच्छ करून घेते. चकाचक केल्यानंतर मग मी आज आषाढ अमावस्या होती त्यामुळे गॅसची सुद्धा पूजा करायची होती. तर मी सकाळी आधीच पूजा केली होती, पण संध्याकाळी पण छान मस्त, कारण काय झालं होतं, मी कुकर लावलेला, कुकरची वाफ झाली आणि त्यामुळे मागचं अन्नपूर्णायण माहेरी लिहिलेलं होतं ते वाफेने निघून गेलं. त्यामुळे मग परत रांगोळीने छान ओम अन्नपूर्णाया लिहिलं. त्यानंतर मग गॅसवरती 5 रेषा ओढून घेतल्या हळदी कुंकवाच्या आणि त्याची पूजा करून घेतली. आणि अन्नपूर्णा माता माझ्या घरात कधीच अन्नधान्याची कमी पडू देऊ नको अशी देवीला प्रार्थना केली. आणि फायनल लुक माझ्या किचनचा बघू शकताय कसा झालेला आहे. तर मैत्रिणींनो, आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा आणि त्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा आणि एक सुंदर अशी कमेंट करून त्या बाजूला हाईप हे येतं ते हाईपसुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोचतील. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय बाय मैत्रिणींनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.